नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, बोलता बोलता चौथा गुरुवार आला. आज जे मार्गशीर्ष गुरुवार आहे तो शेवटचा गुरुवार आहे. अनेक महिला याचं विधिवत पूजन करून उद्यापन करणार आहोत. असंच आता उद्यापन केल्यानंतर उद्या शुक्रवारी आपल्या जी पोती पूजा आहे ती उचलायची आहे. मग ती पूजा उचलल्यानंतर जो कलश आहे त्या कलशामध्ये जे आपण नारळ ठेवलं ते नारळाचं काय करायचं असे अनेकांना प्रश्न पडले आहे. बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये ते नारळ ठेवू शकतात. त्या लाल कपड्यामध्ये त्याला बांधायचं आहे आणि तिजोरी ठेवायचं आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यानंतर शक्य नसेल तर तुम्ही देवघरात जागा असेल तर देवघरात लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता. जमतच नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे. पण चुकूनही घरी फोडून खायचं नाही. अनेक लोक म्हणतात की प्रसाद खाल्लं तर काही होत नाही. नाही, हे करू नका आणि चुकूनही ते नारळ फोडून खाऊ नका. त्यासोबत जे तांदूळ आहे ते तांदूळाचं काहीतरी गोड पदार्थ करा आणि खा. जी फळं आहे ती तुम्ही घरी खाऊ शकतात. त्यानंतर जे निर्मल पानं फुलं आहेत ते आपल्या निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.